जालना जिल्ह्यातल्या मौजे श्रीपत धामण इथले प्रयोगशील शेतकरी सुनील शिंदे यांनी आपल्या शेतात तुतीची लागवड करत रेशीम उत्पादनातून लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे। तसंच सुनील शिंदे यांनी 14 शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग करण्यास प्रेरणा देखील दिली आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मौजे श्रीपत धामणगाव इथले प्रयोगशील शेतकरी सुनील शिंदे हे पारंपरिक शेती करायचे। त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे नवीन शेती पिकाच्या शोधात होते। त्यातच त्यांना रेशीम शेतीची माहिती मिळाली आणि त्यांनी स्वतःच्या मालकीच्या 1 एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड करून रेशीम उद्योगास सुरुवात केली। विपरीत परिस्थितीत सुरुवात करूनही त्यांनी शेतीचा त्याग केला नाही। त्यातच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम विकास योजनेचा समावेश केल्यामुळे सुनील शिंदे यांना मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग व्यवसाय करण्यास प्रेरणा मिळाली। ही योजना वैयक्तिक लाभाची आहे। अकुशल आणि कुशल कामासाठी लाभ देण्याची तरतूद ह्यात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीपासून रक्कम तर मिळतेच, शिवाय त्यांनी केलेल्या कामाची मजुरी त्यांना मनरेगा योजनेमधून मिळते। जिल्हा रेशीम अधिकारी जालना इथे मी भेट घेतली, पण त्यावेळेस पूर्ण जिल्ह्यात 3.5 एकर लागवड होते आणि कर्मचाऱ्याची खूप कमतरता असते। आणि आमचं जे श्रीपत धामणगाव आहे हे जिल्ह्याच्या टेलचं गाव आहे, शेवटच्या बाउंड्रीचं गाव आहे। त्यामुळं ते इथं द्यायला तयार नव्हते। मग मी पुन्हा विनंती केली त्यांना, तर त्यांनी सांगितलं की कमीत कमी 5 शेतकरी तयार करा। तर गावात कोणी तयार होत नव्हतं, म्हणून मी 5 शेतकऱ्याचं मी एकटाच 5 एकर लावतो असं त्यांना सांगून त्यांनी मग बियाणं दिलं, पूर्ण मदत केली। मी रेशीम उद्योगाला सुरुवात केली। पहिल्या वर्षी माहितीचा अभाव, फोनची व्यवस्था नसणं आणि माहितीचं पूर्ण माध्यम काहीच नसल्यामुळं 1 वर्ष माझं त्याच्यात फसवणूक झाली, म्हणजे माहितीमुळे। पण बरेच लोकांना चांगलं उत्पन्न होतं आहे, बीड जिल्ह्यात चांगलं उत्पन्न असायचं। मग त्या लोकांकडे जाऊन बघितलं आणि त्यांना का होतं आहे आणि आपण कुठं फसतो आहे हे समजून घेतलं आणि जे समजलं ते इथं पूर्ण अवलंबलं। आणि तिथून पुढे एका महिन्याला 1-1 लाख रुपयाचे प्रत्येक लॉटला उत्पन्न निघत राहिलं आणि त्या काळात 1 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम असायची। रेशीम उद्योगातील हमखास उत्पन्न जालना जिल्ह्यात रेशीम कोष विक्री करता उपलब्ध असलेली बाजारपेठ, मनरेगामधून 3 वर्षाकरता मिळणारे अनुदान, तसंच रेशीम कोशांना प्रति क्विंटल मिळणारे अनुदान यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित होत आहेत। 6 ते 7 एकर तुती आम्ही आता लावली आणि त्यांचं आम्हाला मधून अधून सुनील भाऊ शिंदे यांचं मार्गदर्शन असतं। आम्हाला जवळपास 3.5 ते 4 लाख रुपयाच्या जवळपास उत्पन्न मिळतं। आणि रेशीम उद्योग म्हणजे मला सगळ्यात सुटसुटीत आणि आपल्या हातचा, आपल्या मालकीचा, जेव्हा म्हणलं तेव्हा मजूर गिजूर करणार आणि आपल्या हात महिन्याच्या महिन्या पैसे। पारंपरिक शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून ही शेती खूप सोप्या पद्धतीत आहे आणि सोप्या पद्धतीत असून आपले जुने पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतकरी जे प्रचलित आहेत, सुनील भाऊ शिंदे धामणगावचे, त्यांच्यापासून त्यांचं जाऊन आम्ही मार्गदर्शन घेतलं व ते कशा प्रकारे करतात याची पूर्ण माहिती घेतली आणि एक शेतीला जोड व्यवसाय किंवा पारंपरिक शेती सोडून एक वेगळ्या प्रकारे शेतीला प्रेरणा देणारं किंवा चांगला नफा मिळवून देणारी शेती म्हणजे रेशीम शेती। आता 2000 जवळपास 14 ते 15 पासून आम्ही तुतीचं चांगलं प्रोडक्ट काढले आणि त्यामधून चांगला वार्षिक उत्पन्न नफा छान आहे। श्रीपत धामणगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांसारखेच जालना जिल्ह्यातील इतर गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन रेशीम शेती केली तर त्यांचे जीवनमान नक्कीच उंचावले जाईल, यात शंका नाही। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन योजना राष्ट्रीय पातळीवर राबवण्याचा संकल्प केला आणि देशभरात ही चळवळ सुरू झाली। या मिशनचा पुढचा टप्पा असणाऱ्या ODF+ या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 75 दिवसांचं विशेष शिबिर राबवलं जात आहे आणि या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत।